नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. संगीताने कलाला समजावलेलं असतं की अंबाबाईने तुमच्या दोघांची गाठ बांधली आहे आणि आता जरी अंबाबाईने गाठ सोडली तरी मी मात्र तुमच्या दोघांची गाठ सुटू देणार नाही. त्यानंतर कला जेव्हा आबांजवळ जाते तेव्हा आबा कलाला अद्वैतचा भूतकाळ सांगतात. कशा प्रकारे अद्वैत हा लहानपणापासून एकटा आहे, लहानपणापासून तो एकट्यात वाढलाय म्हणून त्याच्यावर या सगळ्या गोष्टींचे परिणाम झाले. त्याने नेहमी त्याच्या आईवडिलांचं नातं तुटताना बघितलंय. सरोज आणि प्रदीप दोघंही कधी एकत्र राहिलेच नाही आणि राहिले तरी फक्त आणि फक्त भांडले. या सगळ्या गोष्टींचा विपरीत परिणाम अद्वैतवर झाला. शिवाय सरोजने जेव्हा बिझनेसमध्ये लक्ष घातलं तेव्हा तिला अद्वैतकडे लक्ष द्यायलाही टाइम नव्हता. अशा वेळी अद्वैत हा पूर्णपणे एकटा पडला होता. त्याने सगळं आयुष्य हे नेहमी एकट्यातच काढलंय. जसजसा तो मोठा होत गेला तसतसा तो अभ्यासात रमत गेला आणि मग त्यानंतर त्याने बिझनेस त्याच्या हाती घेतला. आज चांदेकरांचा बिझनेस जो महाराष्ट्राच्या बाहेर गेलेला आहे तो फक्त अद्वैतमुळे गेलाय, कारण त्यामागे अद्वैतचीच मेहनत आहे. अद्वैतने पूर्णपणे स्वतःला बिझनेसमध्ये झोकून दिलं. त्याच्या आयुष्यात प्रेम कधी आलंच नाही. नैना जेव्हा त्याच्या आयुष्यात आली तेव्हा त्याच्या मनातली प्रेमाची उमेद जागी झाली, परंतु नैनानेही त्याच्यासोबत असं केलं. तेव्हा आबा कलाला सांगत असतात की कला, आता या सगळ्या गोष्टींचा विचार तूच करायला पाहिजे. आबा तर आता तिथून निघून जातात, परंतु कलाला आता सगळं समजलेलं असतं. अद्वैत हे जे काही वागतोय याचा अर्थ त्याच्यावर आतापर्यंत झालेले संस्कार आणि आतापर्यंत त्याच्यावर आलेली परिस्थिती, या दोनच गोष्टी या सगळ्यांना कारणीभूत असतात. आता कलाच्या ही गोष्ट लक्षात येते आणि मग कला ठरवते की नाही, आजपासून मी कला अद्वैत चांदेकर आहे. दुसऱ्या दिवशी कला जेव्हा आंघोळ करून आवरत असते त्यावेळी अद्वैत हा तिथेच झोपलेला असतो. कला तिच्या बांगड्या वगैरे घालते आणि जेव्हा मंगळसूत्र घालण्याची वेळ येते तेव्हा ती अद्वैतकडे बघत असते. तिला त्या मंगळसूत्रावरून खूप साऱ्या गोष्टी आठवत असतात. तिला हे आठवत असतं की अद्वैत आणि माझं लग्न आता 1 वर्षापूर्वी झालंय, परंतु आमच्या दोघांचं लग्न होण्यासाठी देवी आईने किती प्रयत्न केलेत. लग्नाआधी आम्ही दोघंही एकमेकांचे दुश्मन होतो, तरी सुद्धा देवी आईने नेहमी आम्हाला दोघांना एकत्र आणलंय. मागच्या देवी आईच्या उत्सवात तिचं आणि अद्वैतचं भांडण झालेलं असताना सुद्धा तेव्हा अद्वैत हा जाळात पडणार होता आणि कलाने त्याला त्या जाळातून वाचवलं होतं. त्यावेळी सुद्धा अनपेक्षितपणे कलाच्या माथ्यावर अद्वैतचंच कुंकू लागलं होतं. देवी आईने प्रत्येक वेळी हे संकेत दिलेले असतात की कला आणि अद्वैत हे एकमेकांसाठी बनलेले आहेत. ही जोडी आता तुटणार नाही आणि कलाला आता देवी आईचे हे संकेत कळायला लागलेले असतात. मंगळसूत्र घालताना ती अद्वैतकडेच बघत असते. कला आता आरशातून बघते की अद्वैत जागा होतोय, म्हणजे अद्वैतला जाग येत असते. तर कला लगेचच पाण्याचा ग्लास घेऊन अद्वैत समोर उभी राहते. अद्वैत डोळे उघडतो आणि कलाकडे बघतच राहतो की हिला नक्की काय झालंय. तर कला अद्वैतला पाणी देत गुड मॉर्निंग म्हणत असते. अद्वैतला तो डोळ्यांवर विश्वासच बसत नाही की ही नक्की खरेच आहे ना. कला त्याला म्हणते की अद्वैत तुला रोज सकाळी झोपेतून उठल्यावर 1 ग्लास पाणी लागतं ना, त्यामुळे तुझ्यासाठी हे पाणी. अद्वैत पुन्हा डोळे चोळतो आणि बघतो की ही नक्की खरेच आहे ना. तो कलाला म्हणतो की 1 मिनिट, तू नक्की खरी खरेच आहेस ना. कला म्हणते की हो रे बाबा, मी खरेच आहे. अद्वैत कलाला म्हणतो की बापरे, तू माझ्या स्वप्नात वगैरे तर नाही आली आहे ना. कला म्हणते की काय सांगतोस, मी तुझ्या स्वप्नात येते. अद्वैत म्हणतो की नाही, आता मला 100% खात्री पटली की तू खरेच आहे. काय आहे, सकाळी उठल्या उठल्या मला तुझ्याशी भांडायची सवय आहे, पाण्याच्या ग्लासची सवय नाहीये ना मला. अद्वैत आता कलाच्या हातून तो ग्लास घेतो, पाणी पितो. पाण्याचा ग्लास सुद्धा कला त्याला ठेवून देत नसते आणि हात पुढे करते आणि म्हणते की दे माझ्या हातामध्ये. अद्वैत तर चकित होतो, त्यालाही कळत नाही एवढी त्याची सेवा अचानक कुठून चालली आहे ते. त्यानंतर त्याला घड्याळ हवं असतं, तर कला लगेच त्याचं घड्याळ त्याच्या हातामध्ये देते. अद्वैत घड्याळ बघत असतो आणि मोजत असतो. 27 सेकंड झाले तरी सुद्धा ही अजून माझ्याशी भांडली कशी नाहीये. खरं तर हे खूप शॉकिंग आहे, म्हणजे नवीनच आहे काहीतरी. आणि तेवढ्यातच अद्वैत त्या साड्या बघतो आणि म्हणतो की हा काय पसारा आहे, किती पसारा झालाय सगळीकडे. तेव्हा कला म्हणते की अद्वैत काही नाही, तू फक्त तुझा पसारा आवर, बाकीचा पसारा मी आवरते. आणि हो, तू लवकर खाली ये हा, तुझा ब्रेकफास्ट पण मी रेडी ठेवते. अद्वैतला काही कळत नाही की ह्या कलाला नक्की झालंय तरी काय. बरं, अजून ही माझ्याशी भांडली नाही आणि एवढी गोड वागते माझ्यासोबत. अद्वैत आता खाली उतरायला जातो तर कला लगेच त्याच्या चप्पल पुढे करते.
अद्वैत आता चप्पल घालतो, उभा राहतो, त्याच्या ब्लँकेटची घडी घालायला लागतो. तेव्हा कला म्हणते की दे माझ्याकडे, मी घालते. आणि मग अद्वैत कलाच्या हातामध्ये ब्लँकेटही देतो. अद्वैत कलाकडे बघतच असतो की हिला नक्की काय झालंय. रोज हिच्यामध्ये कुठली तरी देवी संचारते, आज एवढी शांततेची देवी हिच्यामध्ये कुठून आलीये. अद्वैत आता कपाटातून टॉवेल घेतो, परंतु त्याला मात्र विश्वासच बसत नाही की ही नक्की खरीखुरी खरेच आहे ना. त्यामुळे स्वतःलाच आता तो चिमटा काढून घेतो आणि चिमटा काढल्यावर त्याला दुखतं म्हणून ओरडतो. मग त्याला कळतं की नाही नाही, हे माझं स्वप्न वगैरे नाहीये, ही खरीखुरी खरेच आहे. तर मित्रांनो, मला माहिती आहे की तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल, त्यामुळे तुम्हाला रिमाइंड करून देण्यासाठी मी पुन्हा एकदा सांगते की प्लीज व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि फक्त तुमच्या एका लाईकमुळे आम्ही अजून 10 लोकांपर्यंत पोहोचू शकतो. थँक्यू सो मच. त्यानंतर कला ही किचनमध्ये आलेली असते. संगीताला ती विचारते की आई, अगं तू रॉकेटला कुठं बघितलं का. तेव्हा त्याच वेळी रॉकेट तिथे हजर होतो. रॉकेट कलाला म्हणतो की क्या हुकूम है मेरे आक्का, बोलो. आणि काय कलाताई, रॉकेटचं नाव घेतलं आणि रॉकेट कधी येणार नाही असं होईल का. कला रॉकेटला म्हणते की रॉकेट, ऐक ना, एक काम होतं. अरे तुझे दाजी आता खूप दिवसांनंतर ऑफिसला जाणार आहेत ना, त्यामुळे गाडीवर खूप धूळ होती, तेवढी गाडी फक्त. तेव्हा रॉकेट म्हणतो की ताई, कळलं मला, काही काळजी करू नको, गाडी एकदम लख्ख करतो मी, चकचकीत आणि एकदम आरशासारखी चमकेल बघ दाजींची गाडी. मावशे, मी गाडी एवढी चमकवणार आहे, तुला आरशामध्ये बघून केसांचा भांग सुद्धा पाडता येईल बरं का. तेव्हा संगीता आता त्याच्यावर धावून जाते. बाकीचे सर्वजण खूप हसत असतात. कला अंजूला विचारते की अंजू, ब्रेकफास्टचं काय आहे. तेव्हा अंजू म्हणते की हे बघा ना, सँडविच केलेत. तर कला म्हणते की नाही नाही, सँडविच नको नाश्त्याला, सकाळ सकाळी अद्वैतला ब्रेड नको. एक काम कर, त्याच्यासाठी 2 अंडी उकड, फळं काप, परंतु फळांमध्ये संत्री आणि मोसंबी नको, कारण त्यामुळे त्याला सर्दी सुद्धा होऊ शकते. एक काम कर, तू त्याच्यासाठी ॲपल काप, आणि तसाही त्याचा गोळ्यांचा डोस आज संपतोय. पण कसं आहे, सकाळची गोळी ही जरा स्ट्रॉंग आहे, त्यामुळे पोटभर नाश्ता झालेला बराच. आज खूप दिवसानंतर चांदेकर ऑफिसला चाललाय ना, त्यामुळे कुठलीही गडबड नकोय मला. आता कला आता तो ग्लास घेऊन अद्वैतला तो ज्यूस देण्यासाठी जात असते. त्याच वेळी अद्वैत खाली येतो. अद्वैतने जिमचे कपडे वगैरे घातलेले असतात. कला त्याला जिन्यातच म्हणते की हे घे. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे काय नकोय मला. कला म्हणते की गप्प बस, तुझ्यासाठी नाहीये, नैनाताईसाठी आहे. बरं मला सांग, तू कुठे चाललायस आता. तेव्हा अद्वैत म्हणतो की मी ऑफिसला चाललोय. कला म्हणते की काय ऑफिसला आणि जिमच्या कपड्यांमध्ये. अद्वैत म्हणतो की मग दिसतंय ना तुला, का विचारतीयस बरं. उगाच नुसतं आपलं इरिटेट करायचं म्हणून काहीही प्रश्न विचारायचे नाही का. कला म्हणते की पण तू जिमला नाही जायचंस. अद्वैत म्हणतो की का, मी का जिमला नाही जायचं, जिमला जाणार आहे मी, चल बाजूला हो. कला म्हणते की काही गरज नाहीये जिमला वगैरे जाण्याची, मी तुला जिमला जाऊच देणार नाही. अद्वैत म्हणतो की हा कुठला टाइमपास चाललाय तुझा, चल बाजूला हो, मला जिमला जाऊ दे. तेव्हा कला मात्र अद्वैतची जिमची बॅग ओढत असते आणि म्हणत असते की नाही, तू अजिबात जायचं नाहीस. कलाला ती बॅग काही खेचता येत नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की नको खेचू, आणि तसंही तू खेचूही शकणार नाही, कारण माझी उंची तुझ्यापेक्षा खूप जास्त आहे. कला म्हणते की हो का, पण माझे डोळे तुझ्या डोळ्यांपेक्षा जास्त मोठे, त्यामुळे तू जायचं नाही म्हणजे नाही. मग अद्वैत आता डोळे मोठे करून कलाशी बोलत असतो आणि म्हणत असतो की चल, केले मी डोळे मोठे, चल तू आता बाजूला हो. कला म्हणते की मी बाजूला होणारच नाहीये, तू जायचंच नाहीये जिमला. आता संगीता आणि अंजू या दोघांची भांडणं बघून हसत असतात. अद्वैत कलाला म्हणतो की हे बघ, मी आजारी आहे आणि आजारपणामुळे हे नाही करायचं, ते नाही करायचं, असे नाटकं केलेले मला अजिबात आवडत नाही, त्यामुळे चल माझा रस्ता सोड, मला जाऊ दे. कला म्हणते की ठीक आहे, तुला जायचंय का जिमला, जा तू जिमला. मुद्दामस्ती अद्वैतच्या शर्टवर ज्यूस सांडवते, त्याच्यामुळे अद्वैतचा शर्ट आता ओला होतो. अद्वैत म्हणतो की काय करून ठेवलेस हे. कला म्हणते की सॉरी हा, चुकूनच झालं. तू एक काम कर ना, वरती जाऊन टी-शर्ट बदल ना. आता कला सुद्धा वरती जात असते. अद्वैत तिला विचारतो की तू कशाला वरती जातीयस. तेव्हा कला म्हणते की नाही, मी नैनाताईला हे सांगायला चालली आहे की मी तुझ्यासाठी ज्यूस आणला होता, परंतु तो ज्यूस सांडला, त्यामुळे मी तुझ्यासाठी दुसरा ज्यूस आणते. आणि हो, आईनेच मला तसं सांगितलंय. तर अद्वैत म्हणतो की एक मिनिट. अद्वैत आता संगीताकडे बघतो आणि म्हणतो की त्यांनी तर असं काहीच सांगितलं नाहीये. पर कला म्हणते की चांदेकर, ती आई कोणाची आहे, माझी आहे, मला तिच्या नजरेतून सगळं काही कळतं. आता उगाचच प्रश्न विचारून तू वेळ कशाला वाया घालवतोय, जा बरं तू वरती जा आणि टी-शर्ट बदलून ये. मग अद्वैत आता त्याच्या खोलीमध्ये जातो. अद्वैत कपडे चेंजेस करत असतो. कला लगेच मागून येते आणि लगेच आता खोलीचा दरवाजा बंद करून घेते. अद्वैत मात्र मोठमोठ्याने ओढत असतो की खरे ही चिटिंग आहे, खरे पटकन दरवाजा उघड.
काय मॅडनेस आहे हा, खरे पटकन दरवाजा उघड. तेव्हा कला म्हणते की नाही, जिमला जायचं नाहीयेस तू, हे बघ जेव्हा ऑफिसची वेळ होईल तेव्हा मी दरवाजा उघडेल. अद्वैत म्हणतो की खरे दार उघड आणि स्वतःशीच म्हणतो की काय नॉनसेन्स बाई आहे ही. या अति आगाऊचा ना आगाऊपणा आता जरा कमीच करावा लागेल. आता हिला दाखवतोच की अद्वैत चांदेकर काय चीज येते. कलाने अद्वैतचा सगळा मूड स्पॉइल करून टाकलेला असतो. त्याला जिमला जाण्याचा मूड असतो, परंतु कलाने त्याला खोलीत बंद करून घेतलेलं असतं. त्यामुळे अद्वैतला आता कलाचा राग आलेला असतो. परंतु कलाला अद्वैतला जिमला ह्यासाठी जाऊ द्यायचं नसतं, कारण त्याची तब्येत अजून पूर्णपणे बरी झालेली नसते, म्हणून ती त्याला जाऊ देत नसते. कला आता तिथून निघून जाते. इकडे संगीता ही अंजूला सांगत असते की अगं अंजू, जरा मस्का बेसन लाव, मस्का किती महाग झालाय. त्याच वेळी कला तिथे येते. संगीता कलाला विचारते की काय ग, जावई बापू तर बाहेर जाणार होते ना. कला म्हणते की हो, बाहेर जाणार होते, परंतु आता नाही जाणार. संगीता म्हणते की म्हणजे. कला म्हणते की आई अगं तुला गंमत सांगू का, तो जेव्हा कपडे बदलत होता ना तेव्हा मी दाराला बाहेरून कडी लावून आली आहे. कला हसून हसून हे सांगत असते, तेव्हा संगीताही तिला हसून हसून टाळी देते आणि म्हणते की अरे वा, काय सांगतेस काय. आणि मग नंतर संगीताच्या लक्षात येतं की ही तर जावई बापूंना आतमधून कोंडून आली आहे. मग ती कलाला मारते आणि म्हणते की कले, जावई बापूंसोबत असं कोण वागतं. कला संगीताला म्हणते की नाही आई, बरोबर बोलतीयस हा तू, म्हणजे जावई बापूंसोबत असं कधीच वागलं नाही पाहिजे. काय करू आता, अद्वैत थोडीच माझा जावई आहे, तो तर माझा नवरा आहे, जावई तर तो तुझा आहे. संगीता म्हणते की कले अगं काय हे सगळं, म्हणजे काल आबाजींनी तुला एवढं समजावलं तरी सुद्धा आज तू तेच करतेस ना. मला सांग आई, जेव्हा माझे बाबा काहीतरी तुला सांगतात आणि तुला ते ऐकायचं नसतं तेव्हा तू काय करतेस ग. तेव्हा संगीता सांगू लागते की बाई, तुझे बाबा म्हणजे एक नंबरचे आडमुठे आहेत. माणसाने त्यांना कितीही सांगा परंतु त्यांना कधी ऐकायचंच नाही. मग मी सुद्धा त्यांना बरोबर धडा शिकवते. कला विचारते की काय ग, तू कसा धडा शिकवतेस बाबांना. संगीता म्हणते त्यांच्याशी अबोला धरून. तो माणूस असा आहे ना, त्याला सगळं काही सहन होईल, परंतु अबोला धरलेला मात्र अजिबात सहन होत नाही. म्हणजे तुझे बाबा लगेच वठणीवर येतात. कला म्हणते की आई बघ बरं, म्हणजे तू बाबांना किती ओळखतेस ना, किती लहान सहान गोष्टी तुझ्या आठवणीत आहेत आणि किती छोट्या छोट्या गोष्टी बाबा कसे रिॲक्ट करतील हेही तुला माहीत असतं. अगं मग त्याचप्रमाणे चांदेकर सुद्धा माझा नवरा आहे, मी आता त्याला पुरतं ओळखायला लागले तो कसा आहे ते. मला सांग आता हा जिमला जाऊन आणि मग ऑफिसला जाणार, मला सांग की आधीच त्याच्यामध्ये किती अशक्तपणा आहे. आता जर तो जिमला गेला तर त्याच्यामध्ये काही त्राण उरतील का. पण नाही, त्याला काही ऐकायचं असतं का, कधीच नाही ऐकायचं. म्हणून मग चांदेकरला त्याच्या वेमध्येच त्याला उत्तरं द्यावी लागतात. संगीता कलाला मारते आणि म्हणते की काय ग, काय चाललंय तुझं, चांदेकर 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 असं बोलतात का कोणी नवऱ्याला. कला म्हणते की बरं आई, मिस्टर चांदेकर बद्दल बोलते. तर संगीता पुन्हा मारते आणि म्हणते की परत चांदेकर आला का तुझा. कला म्हणते की अगं आई, तू माझीच आई आहेस ना, मला किती वेळा तू मारते तुला कळतं का. संगीता म्हणते की परत तू फक्त माझ्या जावई बापूंना चांदेकर म्हण, मग तर तुझं थोबाडच फोडील आता. कला म्हणते की बरं आई, माझे मिस्टर चांदेकर, आता तर ठीक आहे का. संगीता म्हणते की हो ठीक आहे, असंच गोड गोड बोलायचं नेहमी, तुझेच मिस्टर आहेत ते. कला म्हणते की बरं बाई, आता नैनाताईला ज्यूस बनवून द्यायचं आहे, आलेच मी. इकडे सोहम हा खरेंच्या घरी आलेला असतो. तर काजल आता येण्याची त्याला चाहूल होते आणि मग सोहम लगेचच आता कॉलवर खोटं खोटं बोलायला लागतो आणि म्हणत असतो की हा बोल ना बेबी, काय म्हणतेस तू, काय झालंय माझ्या बेबीला, सांग मला काय झालंय माझ्या बेबीला, असं तो म्हणत असतो. तेव्हा काजल तिथे येते, रागाने सोहमकडे बघत असते. जोरात ती चहाचा कप खाली आदळते आणि म्हणते की काय रे, कोणा लहान मुलीशी बोलतोय का तू. सोहम तिला इशारे करूनच सांगत असतो की नाही नाही नाही, आणि मग फोनवर बोलत असतो की काही नाही ग, मी ना एका जरा कॅफेमध्ये आलोय आणि ती कॅफेमधली जी वेटर आहे ना ती जरा उद्धटच आहे ग. जाऊ दे ना, तू नको लक्ष देऊस, तू बोल बरं माझ्याशी, हा बोल बेबी काय म्हणतेस. असं सोहम जेव्हा म्हणत असतो तेव्हा आता काजलला खूप राग येतो आणि मग काजल जो गरम गरम चहाचा कप असतो त्या चहाच्या कपमध्ये सोहमची बोटं बुडवते, त्यामुळे सोहमची बोटं भाजतात. सोहम आता लगेच फोन ठेवून देतो आणि म्हणतो की तू मला चटका लावलास. काजल म्हणते की तू जर आता जास्त केला ना तर याच्या पुढे मी काय करेल ना माझं मलाही माहित नाहीये. सोहम आता पुन्हा खोटा खोटा कॉल करतो आणि म्हणतो की हा बेबी बोल. अगं बेबी काय झालं ना, मी तुला ज्या वेटर बद्दल बोललो ना त्या खडूस वेटरने मला चहाचा चटका दिला. अगं काय माहित कुठला कॅफे, कुठला तरी लोकल कॅफे वाटतं. अगं
आता मात्र काजलला सहनच होत नसतं की हा सोहम कोणाला तरी बेबी बेबी करून बोलतोय आणि मग काजल आता डायरेक्ट सोहमच्या हातातून फोन हिसकावून घेते आणि स्वतः कानाला फोन लावून बोलत असते की ए बेबी छबी कापसाची डबी जो कुणी असेल तू ती. आणि हो, तुझा जो बॉयफ्रेंड आहे ना तो कुठल्या लोकल कॅफेमध्ये वगैरे बसलेला नाहीये, तो आपल्या घरामध्ये बसलाय आणि तो काजल खरेच्या घरामध्ये बसलाय एवढं लक्षात ठेव. आणि तुम्हाला दोघांना हे जे काही चावम्याव करायचं आहे ना ते घराच्या बाहेर करायचं, अजिबात माझ्या घरात हे असले चाळे चालणार नाही. आता तर फक्त मी त्याला चटका दिलाय, परत जर असे काही धंदे केले ना तुम्ही तर मी तुला तिकडे येऊन चटका देईल. कळलं काय? आवाज तुझा बंद झाला का? अगं बोल. आता कोणी बोलतच नसतं तर ते काजल सोबत काय बोलणार आहे. काजल आता बघते तर कोणीच नसतं फोनवर. याचा अर्थ तिला कळतं की याने तर फोनच लावलेला नव्हता. मग काजल सोहमला म्हणते की काय रे, याच्यावर तर कोणीच बोलत नाहीये आणि तू कोणाला कॉलही केला नव्हता, म्हणजे तुम्हाला फसवत होता का? सोहम म्हणतो की हो, मी तर कोणाशीच बोलत नव्हतो, पण मग मी कोणाशी तरी बोलतोय या गोष्टीचा तुला काय एवढा त्रास होतोय? अगं काय गुंडेश्वर, फोन माझा, गर्लफ्रेंड माझी, मग मी जर माझ्या गर्लफ्रेंड सोबत बोलत असेल तर तुला काय प्रॉब्लेम आहे त्याचा? आता काजल काहीतरी बहाणे शोधत असते. ती सोहमला म्हणते की अरे मग काय करणार होतो आपण, मी तुला एवढी चहा आणून दिला, त्यानंतर तुझ्याशी एवढा आदरतिथ्याने वागतीये आणि तू काय म्हणतोय, मला वेटर म्हणतोय, माझी बेइज्जती करतोय त्या पोरीसमोर. आणि मला एक गोष्ट म्हणायची आहे की तू बेबे बेबे कर नाही तर बकरीसारखं मेमे मेमे कर, मला काय फरक पडणार आहे या सगळ्या गोष्टीचा? मग सोहम काजलला विचारतो की मग मला सांग, तू माझ्या हातातून फोन का काढून घेतलास? तेव्हा काजल आता एक्सप्लेनेशन द्यायला जाते. मग सोहम म्हणतो की जाऊ देत, मला सगळ्या गोष्टी कळतात काजल, मला सगळं काही कळतं आणि तुलाही सगळ्या गोष्टी कळतात, त्यामुळे फक्त आता विचार करण्याची गरज आहे. माझा फोन दे, असं म्हणून काजल त्याचा फोन देते आणि मग सोहम तिथून निघतो. त्यावेळी काजल ही सोहमच्याच बोलण्याचा विचार करत असते आणि खरंच आपण सोहमच्या प्रेमात पडलोय की काय असा विचार तिच्या मनामध्ये येत असतो. तर इकडे दुपारच्या वेळी आता कला आजोबांच्या गोळ्या देण्यासाठी आलेली असते. त्यावेळी संगीता तिथेच असते. डायनिंग टेबलवर बघते तर काय घरीच विसरून गेलेला असतो. कला संगीताला म्हणते की आई, बघितलं नाही हा चांदेकरला, तू असा वेंदळेपणा करतो हा, म्हणून मला त्याचा राग येतो. बघ बरं, जेवणाचा डबा इथेच विसरून गेला. आता मला सांग की आजारपणातून कोण उठलंय, मी उठले की तो उठलाय? काळजी घ्यायला नको का मग स्वतःची? पण हा, जर आज मी डब्बा बनवला नसताना तर मला बोल 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 बोलला असता मला हा चांदेकर. पण आता डबा बनवलाय त्याचं मात्र काहीच कौतुक नाही आणि घेऊनही नाही गेलाय डब्बा, तर कला म्हणत असते आणि बडबड करत असते. तेव्हा संगीता ही कलाकडे बघूनच हसत असते. कला संगीताला म्हणते की काय आई, असं का बघतेस? संगीता म्हणते की काही नाही ग, हेच बघते की तू किती भरभरून बोलतीयस जावई बापूंबद्दल. नाही म्हणजे कसं आहे बाई, नवरा तुझा आहे, बोल बोल, तू त्याच्यासोबत काय बोलायचं तुला बोल, शेवटी जबाबदारी तुझी आहे ना. कला संगीताला म्हणते की आई, तू सुद्धा टोमणे मारण्यामध्ये एक्सपर्ट झाली आहेस बरं का. संगीता म्हणते की नाही ग, तू जावई बापूंची आता इतक्या वेळा आठवण काढली, त्यांना सुद्धा यावेळी आता उचक्या लागत असतील. पण काय ग, आता जावई बापूंचा डबा तर इथंच राहिला, आता काय करतील जावई बापू? कला म्हणते की काय, आता डबा दिला नाहीये म्हटल्यावर बाहेरचं खाण्यासाठी तो मोकळा झाला. नाही नाही, मी त्याला बाहेरचं अजिबात खाऊ देणार नाही. गीता म्हणते की आता काय करणार तू? कला म्हणते की जाऊ दे, मी ऑफिसमध्ये जाऊन डबा देऊन देते. तर इकडे जेव्हा बाबा हे रस्त्याने चाललेले असतात तेव्हा संगीता त्यांना कॉल करते. संगीता बाबांना म्हणते की अहो ऐका ना, मला तुम्हाला एक खूप जगात भारी न्यूज द्यायची आहे. मग बाबा म्हणतात की अगं काय बोलतेस संगे, तू तर अगदी काजलसारखंच बोलायला लागली. संगीता म्हणते की अहो तुम्हाला काय सांगू, मला इतका आनंद झालाय ना. अहो तुम्हाला कळलं का, शेवटी कलाने ही गोष्ट मान्य केली की ती अद्वैत चांदेकरची बायको आहे म्हणून. म्हणजे बघा ना, इतके दिवस झाले आपण या सगळ्या गोष्टीसाठी प्रयत्न करत होतो, परंतु बघा ना, हा ताण मात्र आपला चुटकीसरशी गायब झाला. आता फक्त अंबाबाईच्या कृपेने त्यांचा संसार फक्त सुखाचा व्हावा, बाकी मला काही नकोय हो. संगीता बाबांना खूप काही सांगत असते, परंतु बाबांचा मूड जरा ऑफ असतो आणि रस्त्याने ते चाललेले असतात. संगीता म्हणते की अहो काय झाले तुम्हाला, मी तुम्हाला एवढी खुशखबर दिली आणि तुम्ही तर काही बोलतच नाही आहात. तेव्हा बाबा म्हणतात की संगे, मी जरा गडबडीत आहे, मी तुला नंतर फोन करतो. संगीता म्हणते की अहो बोला ना, मी तुम्हाला किती चांगली न्यूज सांगितली. पण बाबांचा आवाज जरा लोस येत असतो. त्यावेळी संगीता विचारते की काय हो, तुमची तब्येत तर बरी आहे ना? बाबा म्हणतात की नाही संगे, तब्येत तर बरी आहे माझी, मी मिसळीच्या स्टॉलवर चाललोय. म्हणते की अहो मी तुम्हाला एवढी चांगली बातमी दिली आणि तुम्ही आहे की. बाबा संगीताला म्हणतात की हे बघ संगे, मी तुला म्हटलो ना की मी गडबडीत आहे, त्यामुळे मी तुला नंतर फोन करतो, चल ठेव फोन.
असं म्हणतच बाबा फोन ठेवतात. तर इकडे संगीता ही स्वतःशीच बडबड करत असते की हे असे का आहेत, म्हणजे मी यांना एवढी चांगली बातमी दिली, यांचा डोक्यावरचा एवढा ताण घालवला, तरी सुद्धा मात्र हे काहीच बोलले नाही. नक्की काय झालं असेल, काय प्रॉब्लेम असेल. संगीता आता याच गोष्टीचा विचार करत असते. तर बाबा हे मिसळच्या स्टॉलवर आलेले असतात. खिशामध्ये हात घालतात तर खिशामध्ये फक्त 600 रुपये शिल्लक असतात. बाबांना आता रडायला येत असतं. ते म्हणत असतात की खिशात तर फक्त काय 600 रुपये आहेत, दुकानाची अवस्था सुद्धा किती वाईट आहे. संगे, अगं तू मला खुशखबर दिली, परंतु काय करू, मी आता ह्या पैशाच्या ओझ्याखाली खूप दबलो गेलोय. आणि तुला जर ही गोष्ट सांगितली तर तू सुद्धा या सगळ्या गोष्टीचं टेन्शन घेशील. मला हे अजिबात नको होतं, म्हणून मी काही बोललो नाही. बाबा स्वतःशीच बोलत असतात आणि मनातल्या मनात रडत असतात. दुकान गेल्यामुळे त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि दुकान गेल्यामुळे त्यांचा जो थोडाफार साईड बिझनेस होता तोही आता बंद पडलेला असतो. त्यामुळे आता पैशांचे चांगलेच प्रॉब्लेम त्यांना जाणवत असतात. आता या गोष्टीची खबर त्यांना संगीताला द्यायची नसते, कारण संगीता या सगळ्याचं टेन्शन घेईल म्हणून बाबा आता स्वतःवरच सगळं घेत असतात आणि स्वतःच सगळं सहन करत असतात. तर इकडे मीटिंग चालू असते. सरोज अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, आपल्याला ह्या अकाउंटंटला आहे ना लवकरात लवकर काढावं लागेल, कारण जी अकाउंटंट आहे ना ती 15 दिवस काय लवकर येते आणि 15 दिवस मध्येच गायब होते. कधी कधी येते लवकर, कधी कधी लवकर जाते, तिचं तर काहीच कळत नाही काय चाललंय ते. आता ती अकाउंटंट मुलगी ही समोरच उभी असते. सरोज म्हणते की चांदेकर हे खूप शिस्तबद्ध आहे. इथे चांदेकरांच्या ऑफिसमध्ये सगळ्या काही गोष्टी ह्या शिस्तीनेच होत असतात. आणि चांदेकरांच्या ऑफिसमध्ये असे शिस्तीने न वागणारे लोक मला अजिबात नको. त्यामुळे सरोज त्या मुलीला सांगते की तू उद्यापासून अजिबात येऊ नको. अद्वैत म्हणतो की हो आई, बरोबर बोलतीयस तू, शेवटी डिसिप्लिन तर असायलाच हवं आणि या बाबतीत आपण आतापर्यंत कधीच कॉम्प्रोमाइज केलेलं नाहीये. शेवटी ही वर्क स्पेस आहे आणि इथे येताना आपण आपले पर्सनल प्रॉब्लेम बाजूला ठेवायला हवेत आणि प्रोफेशन तर असायलाच हवं, मग ते कामाच्या बाबतीत असू दे नाही तर डिसिप्लिनच्या बाबतीत असू देत. आता अद्वैत आणि सरोज जेव्हा ऑफिसबद्दल बोलत असतात त्यावेळी राहुलचं मात्र त्यांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नसतं. तो त्याच्यामध्येच हरवलेला असतो आणि खुर्ची हलवत असतो. तेव्हा रोहिणीला राग येतो. रोहिणी आता राहुलच्या खुर्चीला हात लावते आणि डोळ्यातूनच त्याला इशारा करून सांगते की गप्प बस आणि जे काही होतंय ना त्याच्याकडे नीट लक्ष दे. तिकडे एक भाऊ ऑर्डर सोडतोय आणि दुसरा भाऊ हा खुर्ची हलवत बसलाय. सरोज म्हणत असते की मी जेव्हा बघते तेव्हा ही नुसती फोनवर बोलत असते आणि एवढंच काय तर आता दिवाळीचा बोनस सुद्धा घेतला हिने. फोनमुळे, आपल्या ह्या चुकांमुळे कामामध्ये या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतोय, कामाकडे दुर्लक्ष होतंय, ह्या गोष्टी मात्र तिला कळतच नाही आणि याच गोष्टीमुळे आपल्या स्टाफमध्ये चुकीचा मेसेज जातोय. त्यामुळे लवकरात लवकर आपण हिला काढायलाच हवं. तेव्हा ती अकाउंटंट मुलगी म्हणत असते की मॅडम प्लीज मला माफ करा, प्लीज मला समजून तरी घ्या. तेव्हा सरोज म्हणते की नाही, आता मला कोणाला काही समजून घ्यायचं नाहीये, तुला काढणार म्हणजे काढणारच. अद्वैत म्हणतो की हो आई, आपण लवकरात लवकर आता डिसिजन ते घेऊयात. आणि मग तो आरोहीला कॉल करून सांगतो, आरोही, मधुराचं टर्मिनेशन लेटर रेडी करून ठेव. अद्वैतने आता क्विक डिसिजन घेतलेला असतो आणि अद्वैत आता त्या मुलीला नोकरीवरनं काढणार असतो. तर ती मुलगी रडत असते आणि म्हणत असते की प्लीज मला नका काढू, प्लीज मला नका काढू. परंतु अद्वैत मात्र ऐकायलाच तयार नसतो. त्यावेळी रोहिणी म्हणत असते की अद्वैत, तू खूप छान डिसिजन घेतलाय. काय असतं ना, अशी ही माणसं अशीच असतात. जेव्हा त्यांना गरज असते तेव्हा ते आपल्या हातापाया काय पडतात आणि जेव्हा त्यांची गरज संपते तेव्हा मात्र आपल्या डोक्यावर बसतात. एकाला काढून टाकूयात आपण, बाकीच्यांना आपोआप धडा मिळेल. अद्वैत त्या मुलीला सांगतो की तू आता निघून जाऊ शकतेस आणि आजपासून तू कामावर यायची काही गरज नाहीये. आता मधुरा रडत रडतच बाहेर येते. त्यावेळी कला तिथे येते. कला ही मधुराला रडताना बघते आणि मधुराला ती विचारते की काय झालं मधुरा, एवढं का रडतीयस, काही झालंय का तुला. परंतु मधुरा ही रडतच असते. त्यामुळे कला आता मधुराला म्हणते की 1 मिनिट मधुरा, इथे बस बरं तू. आणि मग मधुराला ती तिथे सोफ्यावर बसवते. कला तिला विचारते की काय झालंय मधुरा, तू ठीक तर आहेस ना, तुला काही होतंय का. मधुरा म्हणते की काही नाही हो मॅडम, माझ्या हातून काही चुका झाल्यात, पण थोडी तरी सहानुभूती असते ना मॅडम. कला म्हणते की मला सांग मधुरा, नक्कीच झालंय काय. तेव्हा मधुरा आता सांगू लागते की मॅडम, गेल्या काही 2-3 दिवसापासून मला यायला उशीर होतोय ऑफिसमध्ये. गेले काही दिवस मी ऑफिसमधून लवकर सुद्धा निघते. आता या सगळ्या गोष्टी सरोज मॅडमला समजल्यात आणि याच गोष्टीमुळे सरोज मॅडम माझ्यावर भयंकर चिडल्यात. कला म्हणते की मधुरा, अगं सरोज मॅडम वेळेच्या बाबतीत खूप जास्त पॉझिटिव्ह आहेत आणि कामाच्या बाबतीत त्यांना हलगर्जीपणा कधीच आवडत नाही.
मधुरा म्हणते की हो मॅडम, मला माहिती आहे, गेली कित्येक वर्ष मी इथे काम करते, परंतु असं मात्र कधीच झालं नाहीये माझ्याकडनं. आणि आता अचानक मी हे सर्व करायला लागलीये, म्हणजे काहीतरी कारण तर असेलच ना यामागे. त्यांनी माझ्या बाबतीत अचानक डिसिजन घेतलाय. त्यांनी मला विचारलं सुद्धा नाहीये की काय झालंय नक्की, तू अशी लवकर ऑफिसमधून का निघून जातेस, किंवा मग कामाकडे तुझं लक्ष का नाहीये. कला विचारते की बरं जाऊ दे, तू मला सांग काय झालंय नक्की. मग आता मधुरा कलाला सांगू लागते की माझा मुलगा विहान, तो फक्त आता 4 वर्षांचा आहे. त्याची इम्युनिटी खूप वीक आहे. सतत तो नेहमी आजारी पडत असतो. डॉक्टरांनी त्याला 7 वर्षापर्यंत चांगलं जपायला सांगितलंय. डॉक्टरांनी त्याची काळजीही घ्यायला सांगितली. आणि आता तो खाली जात असतो, मित्रमैत्रिणींकडे जात असतो, त्यांचे वाढदिवस असतात, वाढदिवसांना जातो. पण तो थोडासा जरी बाहेर पडला ना तर लगेचच तो आजारी पडतो. मग मला इथलं सगळं माझ्या हातातलं काम सोडून त्याच्या मागे धावावं लागतं. आमची परिस्थिती तशीही काही फार छान नाहीये. खरं तर त्याचा ट्रीटमेंटचा खर्च निभवण्यासाठी मी फक्त नोकरी करते इथे. माझा नवरा 2 शिफ्ट करतो, त्यातल्या त्यात विहानच्या शाळेची फी सुद्धा 1 लाख रुपये. आणि आमची प्रायोरिटी फक्त आता त्याचं शिक्षण आणि त्याचं आरोग्य, ह्या 2च गोष्टी आहेत. कला मॅडम, मी तुम्हाला खरंच सांगते की या सगळ्यामध्ये माझी प्रचंड ओढाताण होतीये. मला त्याची नेहमी काळजी घ्यावी लागते. तो कसा आहे, तो बरा आहे का, तो जेवलाय की नाही, या सगळ्या गोष्टींची विचारपूस करावी लागते. म्हणून मी त्याला सारखा कॉल करत असते. आणि कधी इमर्जन्सी आली, तो आजारी वगैरे पडला तर मला लवकर ऑफिसमधून जावं सुद्धा लागतं. मॅडम अहो, मी काय करू, मी तुम्हाला सांगूच शकत नाही की या सगळ्या गोष्टींचा मला किती त्रास होतोय. ऑफिस आणि घर सांभाळणं, सोबतच विहानची काळजी घेणं, त्याच्या भविष्याचा विचार करणं, या सगळ्या गोष्टींचा माझ्यावर खूप ताण येतोय. या सगळ्या गोष्टींचं माझ्या डोक्यावर टेन्शन असताना मला आता ऑफिसमधून काढलं जात आहे. मला विचारलं देखील नाही की तू सगळं का करतेस, ते तू एवढं लेट का ऑफिसमध्ये येतेस, किंवा सारखं तू फोनवर कोणाशी बोलत असतेस, किंवा मग ऑफिसमधून का तू पटकन घरी जाते. सगळ्या गोष्टींची कारणं